एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो नुकताच बेरोजगार झाला होता, पण त्याआधी त्याचं लग्न झालं होतं, त्याला मूल होतं. घर चालवायला पुरेसे पैसे त्याच्याकडे आता नव्हते. डोक्यावर कर्ज होतं, ईएमआयचे हप्ते त्याला भरायचे होते. तेव्हा त्यानं या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा एक भयंकर मार्ग विचार करून ठेवला. त्यातनं त्याला साध्य करायचं होतं ते म्हणजे त्याचं कर्ज संपेल, नाहीतर त्याला आर्थिक मदत तरी मिळेल. त्याच्या प्लॅनिंगचा केंद्रबिंदू होता ते म्हणजे एक अशी मुलगी जिच्याशी तो प्रेम करेल, पैसे मिळवेल आणि प्रकरण अंगलट येतंय असं वाटलं तर तो तिचा खून सुद्धा करू शकेल. ती मुलगी कोण हे तोवर ठरलेलं नव्हतं, पण ती कुठे मिळेल याचं त्याच्याकडे उत्तर होतं. त्यानं प्रेमात तिला अडकवलं होतं आणि पुढे काय काय केलं, तसंच तिचा खून करण्याची वेळ त्याच्यावर का आली, हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी. ही घटना तशी 10 वर्षांपूर्वीची आहे. 2016 मधली बेंगलुरूमध्ये घडलेली ही घटना. सोशल मीडिया हा मैत्री आणि प्रेम मिळवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक हमखास यशस्वी मार्ग. तो सॉफ्टवेअर इंजिनियर होता, त्याला याची पूर्ण कल्पना होती. त्यानं सोशल मीडियावर त्यासाठीच वॉच ठेवला होता. पंजाबातली एक मुलगी आधी दिल्ली आणि मग गाझियाबादमध्ये नोकरी करत होती. एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करता करता तिची ट्रान्सफर त्यानंतर बेंगलुरूमध्ये झाली आणि त्यामुळे ती बेंगलुरूला शिफ्ट झाली होती. तिचं नाव कुसुम सिंगला. 2015 मध्ये ती बेंगलुरूमध्ये शिफ्ट झाली होती. तिथं ती शेअरिंगमध्ये राहत होती. तर ही कुसुम आणि तिच्याबरोबर शेअरिंगमध्ये राहणारी तिची रूम पार्टनर निधी, अशा दोघीच जणी त्या रूममध्ये राहत होत्या. एका मोठ्या चांगल्या अपार्टमेंटमध्ये त्यांचं हे शेअरिंगचं घर होतं. दोघी तशा रिझर्व्ह स्वभावाच्या, त्यामुळे एकमेकींशीही त्या फार कमीच बोलायच्या. दोघींना एकमेकींबद्दल अजिबात कसली म्हणजे कसलीच माहिती नव्हती. त्या फक्त आणि फक्त रूम पार्टनर होत्या. 9 जानेवारी 2016 संध्याकाळी निधी ऑफिसातनं घरी परतली. तिच्याकडच्या चावीनं तिनं घर उघडलं तेव्हा निधीला घरात रक्ताचे डाग दिसले. ती घाबरली. ती उलट्या पावलानं घरातनं बाहेर आली तेव्हाही ती थोडीशी घाबरलेलीच होती. भीतीनं थरथर कापत होती. तिनं घरात शिरताच जे रक्ताचे डाग पाहिले होते त्यावरनं तिला कल्पना आली होती की घरात काहीतरी भयंकर घडलंय. घाबरून मग तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिनं सिक्युरिटी गार्डला, शेजार पाजारच्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर ती कुसुमच्या रूमकडे निघाली. कुसुमच्या रूम मधलं दृश्य पाहून ती आणि तिला सोबत करणारे सिक्युरिटी गार्ड आणि तिचे शेजार पाजारचे सुद्धा हादरून गेले. कारण कुसुम बेडवर पडली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुसुमच्या गळ्यात तिच्या लॅपटॉप चार्जरची वायर आवळलेली होती. गार्डनं तातडीनं मग पोलिसांना फोन केला. शेजार पाजारचे लोकही आता तिथं जमायला लागले होते. बेंगलुरू पोलीस तिथं पोहोचले. निधीकडनं पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण निधी आणि कुसुम तशा काही घट्ट मैत्रिणी नव्हत्या. त्यामुळे त्या दोघींना एकमेकींच्या जगण्याबद्दल, त्यांच्या आयुष्यात कोण आहे कोण नाही याबद्दल कसली म्हणजे कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे निधीला कुसुमबद्दल माहिती देता येणार नाही असं तिनं पोलिसांकडे स्पष्ट सांगूनही टाकलं होतं. पोलिसांनी मग घरभाड्याचा करार म्हणजेच रूम रेंट कॉन्ट्रॅक्ट चेक केलं, ज्यातनं त्यांना कुसुमच्या कुटुंबाच्या घराचा पत्ता मिळाला, तिचा मोबाईल नंबर मिळाला. पोलिसांनी मग तिच्या घराच्या पत्त्यावर कॉन्टॅक्ट करून तिच्या नातेवाईकांना कळवलं की कुसुमचा मृत्यू झालाय. त्यानंतर मग तिच्या मोबाईलची शोधाशोध सुरू झाली, कारण पोलिसांना तो मोबाईल ना त्या घरात सापडला ना कुसुमच्या रूममध्ये सापडला होता. इथं पोलिसांना तिचा मोबाईल काही केल्यास सापडत नव्हता आणि त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय येत होता. पोलिसांना कुसुमचा मृतदेह असलेल्या रूममध्ये एक रक्तानं माखलेली जीन्स पॅन्ट मिळाली. ही जीन्स पॅन्ट एका पुरुषाची होती. कुसुमचा मृतदेह त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांना इथं काहीच माहिती मिळत नव्हती. ना कुसुमची माहिती मिळत होती, ना तिचा मोबाईल सापडत होता. कुसुमला ओळखणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यातही पोलिसांना अडचणी येत होत्या, कारण कुसुमला ओळखणारं तिथं फारसं कोणी नव्हतं. दरम्यान कुसुमच्या कुटुंबियांकडनं पोलिसांना ही माहिती मिळाली होती की कुसुमचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर काही महिन्यातच तिचा डिवोर्सही झाला होता. पण कुसुमला पुन्हा लग्न करायचं होतं आणि त्यासाठी तिनं मॅट्रिमोनियल साईटवर तिचं प्रोफाईल टाकलं होतं, नाव रजिस्टर केलं होतं. कुसुम राहत असलेल्या इमारतीच्या व्हिजिटिंग बुकमध्ये पोलिसांनी जेव्हा शोधाशोध केली त्यांना एक नाव सापडलं. दुपारी 12:20 एक एंट्री होती सुखबीर सिंग या नावाची. जो सुखबीर सिंग कुसुमला भेटायला आला होता असं त्या एंट्री बुकमध्ये लिहिलं होतं. आणि त्यानंतर दुपारी 3:20 दरम्यान तिथनं एक्झिट सुद्धा हा सुखबीर सिंगची झाली होती आणि त्याचीही नोंद त्या एंट्री बुकमध्ये होती. आता एवढ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये जेव्हा सुखबीर सिंगला एंट्री मिळते, त्या एंट्री बुकमध्ये कुसुमला भेटायसाठी तो आलेला आहे याचं ही गोष्ट नोंदवली जाते. याचा अर्थ कुसुमनंच सुखबीर सिंगला वर बोलावलं होतं किंवा तो घरी येईल यासाठीची सोय ही कुसुमनंच केली होती, हे पोलिसांनी मानून घेतलं.
व्हिजिटिंग बुकवरच्या एंट्रीवर सुखबीर सिंगचा एक मोबाईल नंबरही पोलिसांना त्यावेळेस सापडला. पोलिसांनी तो मोबाईल नंबर ट्राय केला तेव्हा तो बंद असल्याचं समोर आलं. किंबहुना तो फोन अनेक दिवसांपासून बंद होता याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जी वेळ एंट्री बुकमध्ये होती त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये 12:20 एक माणूस आत येताना आणि 3:20 बाहेर जाताना दिसला. हाच सुखबीर सिंग असावा असा पोलिसांचा अंदाज होता, कारण त्या वेळात एंट्री बुकमध्ये त्याचंच नाव होतं. कुसुमला भेटायला तो आला होता आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की त्या वेळातच तो बाहेर सुद्धा गेला होता. त्यामुळे साधारणतः पोलिसांना सीसीटीव्ही मधला तो व्यक्ती हा सुखबीर सिंग असावा असं पोलिसांनी मानलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या माणसाचा चेहराही स्पष्ट दिसत होता. पण सुखबीर सिंग हाच आहे याची खात्री पोलिसांना करता येत नव्हती. कदाचित त्यानं खोटं नावही लिहिलं असेल असा पोलिसांनी तेव्हा अंदाज बांधला होता. पोलिसांकडे कुसुमचा नंबर होता, पण तिचा मोबाईल फोन त्यांना सापडला नव्हता. ना तिच्या घरात, ना त्या इमारतीत, ना तिच्या रूममध्ये. मग पोलिसांनी कुसुमच्या नंबरचा सीडीआर चेक केला, ज्यामध्ये दुपारी 12:20 एका नंबरवरनं कुसुमशी सतत बोलणं सुरू असल्याचं पोलिसांना स्पष्ट दिसलं. त्यामुळे पोलिसांनी तो नंबर कोणाचा हे चेक केलं. पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली तेव्हा त्यांना कळलं की हा नंबर हरियाणाचा आहे. या नंबरचा ओनर किंवा हा नंबर ज्याच्या नावावर आहे त्याचं नावही सुखबीर सिंगच आहे. त्यात एक नंबर हा सुखबीर सिंग या नावानं असल्यामुळे आणि सुखबीर सिंग नावाची एंट्री कुसुमला भेटायला आलेल्या व्हिजिटर लिस्टमध्ये असल्यानं पोलिसांनी या सुखबीर सिंग पर्यंत पोहोचायचं असं ठरवलं. आणि त्यानंतर बेंगलुरू पोलिसांनी मग फ्लाईट पकडली आणि ते हरियाणाला गेले. आणि त्यानंतर त्यांनी सुखबीर सिंगच्या नावावर असलेल्या फोन नंबरचे जे रजिस्ट्रेशन ॲड्रेस होता तिथं ते पोहोचले. तो नंबर ज्याच्या नावे होता त्या व्यक्तीच्या घरी आता हरियाणा आणि बेंगलुरू अशा दोन्ही राज्यातले पोलीस पोहोचले होते. त्या पत्त्यावर जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्या घरात एक माणूस झोपला होता. तिथं पोलिसांनी त्या माणसाला त्याचं आधी नाव विचारलं. त्यानं सुखबीर सिंग असं सांगताच पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला बेंगलुरूमध्ये घेऊन आले. ठोस पुरावा पोलिसांकडे असा काही नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा सुखबीर सिंग आणि हा सुखबीर सिंग यांचा चेहरा सारखा दिसत होता. सीडीआरचा पुरावा होता, पण याच सुखबीर सिंगनं कुसुमला मारलंय हे सांगणारा तिथं ना कोणी साक्षीदार होता ना पोलिसांकडे काही ठोस पुरावा होता. त्यामुळे मग पोलिसांकडे सुखबीर सिंगनं गुन्हा कबूल करण्याची वाट पाहणं याशिवाय पर्याय नव्हता. पण सुखबीर सिंग काही गुन्हा कबूल करायला तयार नव्हता. इथं पोलिसांची दुसरी टीम पुरावे माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होती. सुखबीरनं काही माहिती दिली की मग दुसरी टीम ती माहिती व्हेरीफाय करायची. सुखबीर सांगायचा त्या सगळ्या गोष्टी, घटना, माहिती पोलीस व्हेरीफाय करत होते. दरम्यान दुसऱ्या टीमच्या हाती काही पुरावे लागले, जे पुरावे पोलिसांनी मग सुखबीर सिंग समोर ठेवले. आणि त्यानंतर सुखबीर सिंग पोपटासारखा बोलायला लागला. सुखबीर दिल्लीत राहायचा, एका मोठ्या कंपनीत काम करत होता. त्यानंतर त्याला दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली. तो बेंगलुरूमध्ये शिफ्ट झाला. 2011 ते 2013 तो बेंगलुरूमध्ये राहिला. त्याच काळात सुखबीरचं लग्न झालं, एक मूल झालं. त्यानंतर सुखबीरला कंपनीतनं काढून टाकलं आणि तो बेरोजगार झाला. तो दिल्लीत परतला. डोक्यावर कर्ज होतं, घर चालवायचं होतं, कुटुंब चालवायचं होतं, असे अनेक प्रश्न सुखबीर समोर होते. 31 डिसेंबर 2015 वर्षाचा शेवटचा दिवस. त्याच दिवशी सुखबीरला एक आयडिया आली. त्याने 31 डिसेंबरच्या संध्याकाळी वाटेल त्याला हॅपी न्यू इयर हा मेसेज टाकायला आणि फ्रेंड रिक्वेस्ट टाकायला सुरुवात केली. त्यात असेही लोक होते ज्यांचं सजेशन नोटिफिकेशन फेसबुकवरनं सुखबीरला आलं होतं. म्हणजे जे सुखबीरच्या ओळखीचे नव्हते, पण त्याच्या पोस्ट मधनं, त्याच्या एकूणच तिथनं फेसबुकच्या सर्चवरनं, प्रोफेशन बघून त्याला फेसबुकनं सजेस्ट केलेले हे फ्रेंड्स होते किंवा ही नावं होती. त्यातल्या काहींना त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, सोबत हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवला. आणि मेसेज पाठवल्याच्या काही वेळानंतर आता सुखबीर तो मेसेजला आलेले रिप्लाय चेक करायला लागला. कोणी कोणी रिप्लाय केलाय हे तो शोधत होता. या सगळ्या गोष्टीला 8 दिवस उलटून गेले आणि 8 जानेवारी 2016ला बेंगलुरूतल्या कुसुमनं सुखबीरची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केल्याचं नोटिफिकेशन त्याला आलं. 31 डिसेंबरला ज्या अनोळखी लोकांना सुखबीरनं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती त्यात कुसुमही होती. कुसुम सॉफ्टवेअर इंजिनियर, सुखबीर सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यामुळे फेसबुकनं सुखबीरला कुसुमचं नाव हे सजेशन नोटिफिकेशन म्हणून पाठवलं होतं. त्यानंतर सुखबीर आणि कुसुममध्ये बोलणं सुरू झालं. या बोलण्यामध्ये कुसुमनं तिच्याबद्दल खरीखुरी माहिती सुखबीरला सांगितली. यात त्याच्या ही गोष्ट लक्षात आली होती की कुसुमकडे बऱ्यापैकी पैसे आहेत. पण सुखबीरनं तिला हे सांगितलं नव्हतं की त्याचं लग्न झालंय. उलट त्यानं कुसुमला सांगितलं की त्याचं कुसुमवर प्रेम आहे आणि आता त्याला तिच्याशी लग्न करायचंय, पण त्याआधी तिला एकदा भेटायचंय. कुसुम भेटण्यासाठी तयार झाली, कारण सुखबीरला तिच्याशी लग्न करायचं होतं.
कुसुम तयार झाल्यानंतर 19 जानेवारीला सुखबीर बेंगलुरूला पोहोचला. कुसुमचा ॲड्रेस त्याच्याकडे होता, कुसुमनंच दिला असावा. जिथं ॲड्रेस सांगितला होता तिथंच बरोबर सुखबीर दुपारी 12:20 पोहोचला. कुसुमची रूममेट निधी तेव्हा घरी नव्हती, ती कामाला गेली होती आणि हे सुखबीरला सुद्धा माहित होतं. या भेटीत कुसुम पैसेवाली असली तर आणि आवडली असती तर तो सुखबीर तिच्याशी लग्न करणार होता. पण त्याला कुसुम पहिल्या भेटीत काही आवडली नाही. पण ज्या उद्देशानं त्यानं कुसुमशी मैत्री आणि प्रेमाचं नाटक केलं होतं तो उद्देश होता त्याचं कर्ज चुकवणं किंवा कर्ज फेडणं. कुसुमला त्यानं लग्न करू शकणार नाही असं त्या पहिल्या भेटीत तिच्या तोंडावरच सांगून टाकलं. पण त्याच वेळी कुसुमला हे देखील सांगून दिलं की तो तिच्यावर प्रेम करतो आणि सध्या त्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे, कारण त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. पहिल्याच भेटीत सुखबीरनं कुसुमकडे पैसे मागितले. कुसुमला हे काही आवडलं नाही आणि कुसुमनं पैसे द्यायला नकार दिला. सुखबीरचं डोकं त्या नकारानं फिरलं. तो संतापला. त्यानं तिथेच बेडवर चार्जिंगला लावलेला लॅपटॉप होता, त्या लॅपटॉपची वायर काढली आणि ती कुसुमच्या गळ्याभोवती गुंडाळून ती वायर जोरात आवळली. इतक्या जोरात सुखबीरनं कुसुमचा गळा दाबला की त्या वायरच्या भोवती असलेलं जे आवरण आहे ते तुटलं आणि आतली लोखंडी तार कुसुमच्या गळ्याला लागली. तिच्या गळ्यातनं रक्त यायला लागलं. ते रक्त सुखबीरच्या पॅन्टवरही उडालं. त्यानं जोरात गळा आवळून धरला होता जोवर कुसुमचा मृत्यू होत नाही. कुसुमचा मृत्यू झाल्याचं जेव्हा सुखबीरच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं तिला तिथंच बिछाण्यावर ढकलून दिलं. दिल्लीवरनं सुखबीर आला होता तेव्हा त्याच्यासोबत त्याची एक बॅग आणि त्यात काही कपडे होते. त्यानं लागलीच आपली पॅन्ट बदलली. कुसुमचा मोबाईल सुखबीरनं ताब्यात घेतला आणि त्यानंतर तिचं चेकबुक त्यानं स्वतःकडे घेतलं आणि त्यानं तिथनं पोबारा केला. तिथनं निघाल्यावर सुखबीर एका मॉलमध्ये गेला. तिथं त्यानं मनसोक्त शॉपिंग केली. एटीएम कार्डमधनं पैसे काढले आणि मग बेंगलुरू टू मुंबई आणि मुंबई टू दिल्ली अशी फ्लाईट त्यानं बुक केली. कुसुम आणि सुखबीरची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. पण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या सुखबीरला माहित होतं की कुसुमच्या मोबाईलमध्ये तिचे सर्व पासवर्ड आहेत. इतकंच नाही तर कुसुमनं तिच्या चेकबुकवरच्या सहीचा देखील एक फोटो घेऊन ठेवला होता जो तिच्या फोटो गॅलरीमध्ये होता आणि त्याच सहीचा आधार घेत कुसुमच्या चेकबुकचा वापर करत सुखबीरनं 40,000 रुपये सुद्धा बँकमधनं काढले. असे साधारण 1,00,000 रुपये त्यानं मोठ्या शिताफीनं कुसुमच्या अकाउंटमधनं काढून घेतले होते. त्यानंतर सुखबीर दिल्लीला निघून गेला होता. कोर्टात पोलिसांनी सुखबीरचं कुसुम राहत असलेल्या इमारतीतलं सीसीटीव्ही फुटेज, गेस्ट एंट्रीची नोंद, मॉलमधलं सीसीटीव्ही फुटेज, एटीएम ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आणि कुसुमचा सुखबीरला गेलेल्या घटनेच्या दिवशीचे जे कॉल होते त्या सगळ्याची माहिती दिली आणि एक एक डॉट जोडत पोलिसांनी कोर्टात हे सांगितलं की कशा पद्धतीनं सुखबीरनं कुसुमचा खून केलाय. यानंतर कोर्टानंही सुखबीरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या केसमध्ये अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कुसुमनं सुखबीरला अगदी पहिल्या भेटीतच घरी भेटायला बोलावलं. प्रत्यक्ष काही भेटीनंतर तिनं घरी बोलावलं असतं तर चाललं असतं आणि तसं तिनं करायला हवं होतं. कुसुम डिवोर्सी असल्यानं तिला प्रेम करणारं कोणी भेटल्यानं तिनं हे पाऊल उचललं असं म्हटलं तरी मैत्री फेसबुकवरनं झाली होती हे तिनं लक्षात घ्यायला हवं होतं. सोशल मीडियावरील मैत्री किती मनावर घ्यायची, तिथं भेटणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास ठेवायचा याची एक हद्द ठरवून घेतली पाहिजे. तसंच अशा व्यक्तींबरोबर आपल्या आर्थिक बाबी किती शेअर करायचं, आपलं पर्सनल लाईफ किती शेअर करायचं याची सुद्धा बंधनं असली पाहिजेत. कुसुमकडनं चूक तर झाली की सुखबीरवर तिनं विश्वास ठेवला आणि त्याला भेटायला थेट घरी बोलावलं. अनेक दिवस फेसबुक आणि फोनवर बोलणारे कुसुम आणि सुखबीर यांच्यात प्रेम जमलं किंवा त्यांचं प्रेम जुळलं असं म्हटलं तरी सुद्धा इतक्या लवकर फक्त फोनवरनं बोलून प्रेम कसं काय जुळू शकतं याच्याबद्दल कुसुमनं सजग राहायला हवं होतं. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना फसवून त्यांची आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक केली जाते अशा बऱ्याच केसेस या आधीही घडलेल्या आहेत. कुसुमला याची माहिती नव्हती का? महिलांनी याबाबत सावध असायला हवं. हे कुसुम सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे तिला माहिती असायला हवं होतं. सुखबीर सॉफ्टवेअर इंजिनियर होता पण नोकरी गेल्यानंतर त्यानं किमान पैसे हातात येतील अशी एखादी नोकरी करायला हवी होती. पण त्यानं फेसबुकवर एका महिलेला फसवून तिच्याशी मैत्री आणि प्रेमाचं नाटक केलं. इतकंच नाही तर कर्ज फेडण्यासाठी आर्थिक फसवणूक आणि हत्या सुद्धा केली. कुसुमची चूक अधिक की सुखबीरचा गुन्हा मोठा? काय वाटतं तुम्हाला? यात सर्वात जास्त कोण चुकलंय?